कालचा दिवस भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अत्यंत दुःखद. बॉलिवूडचे हिमॅन, लाखो लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारे महान अभिनेते धर्मेंद्रजी यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षापासून त्यांच्या प्रकृतीमध्ये चढ उतार होत होते. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सुमारे 12 दिवस ते रुग्णालयात दाखल होते आणि अखेर हे दिव्य व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत नाही. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशभर एक शोककळा पसरली आहे. चित्रपट निर्माते करण जोहर यांनी ही बातमी सर्वप्रथम सोशल मीडियावर शेअर केली आणि काही तासातच संपूर्ण देश दुःखात बुडाला. धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील सहनेवाल गावात झाला. एका साध्या जाट शीख कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील केवल कृष्ण देवल हे गावातील शाळेत मुख्याध्यापक होते. घरात शिस्त, अभ्यास आणि प्रामाणिकपणा ह्या 3 गोष्टी धर्मेंद्र यांनी अगदी लहानपणापासून पाहिल्या. धर्मेंद्र यांचे सुरुवातीचे शिक्षण लालटन कलान येथे झाले, जिथे त्यांच्या वडिलांनीच शाळेची सूत्रे सांभाळली होती. या काळात धर्मेंद्र शैक्षणिकदृष्ट्या चांगले होते, पण त्यांच्या मनात एक वेगळी ओढ होती, चित्रपटांची, नाटकांची, भावना व्यक्त करण्याची. यानंतर त्यांनी इंटरमिडिएट शिक्षणासाठी फगवाडा येथील रामगढिया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ते 12वीपर्यंत शिकले. त्यांना पुढे शिक्षण घेण्याचा खूप उत्साह होता. पण आयुष्यात एक क्षण येतो जो आपल्या मार्गाला वेगळेच वळण देतो. धर्मेंद्रजी यांच्यासाठी ते वळण होतं अभिनयाचं स्वप्न. त्यांचं मन कॉलेजच्या पुस्तकात नव्हतं, ते पडद्यावर, पात्रांमध्ये, भावनांमध्ये हरवलेलं असायचं. आणि मग त्यांनी ठरवलं, मी माझ्या मनाचं ऐकणार, मी अभिनेता होणार. त्यांनी पुढे शिक्षण जरी सोडलं तरी आयुष्यभर त्यांनी मेहनत, शिस्त आणि शिकण्याची वृत्ती सोडली नाही. आणि कदाचित म्हणूनच एका छोट्या गावातील मुलगा पुढे संपूर्ण देशाचा प्रिय हिमॅन झाला. 1960मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्या चित्रपटासाठी त्यांनी दिलं गेलेलं मानधन केवळ 51 रुपये. निर्माते 3 वेगवेगळ्या केबिनमध्ये बसले होते आणि प्रत्येकाने आपल्या खिशातून 17 रुपये काढले. एकत्र करून 51 रुपये धर्मेंद्र यांच्या हातात ठेवले. कोट्यवधी लोकांचे हिरो होणाऱ्या या व्यक्तीने पहिल्या दिवशी फक्त 51 रुपये हातात घेतले होते. ही होती संघर्षाची सुरुवात. 1960 पासून ते 1990 पर्यंत धर्मेंद्र यांनी शेकडो ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. शोले, सीता और गीता, चुपके चुपके, यादों की बारात, धर्मवीर, रमैया वतावय्या आणि असे अनेक. त्यांच्या अभिनयात ताकद होती, आवाजात भारदस्तपणा आणि हृदयात निरागसता. यामुळेच ते फक्त स्टार नाही, प्रेक्षकांचे मन जिंकणारे कलाकार झाले. 19 वर्षाचे असताना धर्मेंद्र यांनी 1954मध्ये प्रकाश कौरशी लग्न केले. या विवाहातून त्यांना 4 मुले, सनी देओल, बॉबी देओल, अजिता आणि विजेता. यानंतर चित्रपट सृष्टीमध्ये काम करताना त्यांची ओळख आणि जवळीक झाली हेमा मालिनी सोबत. 1980मध्ये त्यांनी हेमा मालिनी सोबत विवाह केला. त्यांच्या वैयक्तिक जीवनातील हा भाग अनेकदा चर्चेत राहिला, पण धर्मेंद्र यांच्या मनात पहिल्या कुटुंबाबद्दलचा आदर आणि दुसऱ्या कुटुंबाबद्दलचं प्रेम दोन्ही कायम होतं. 2023मध्ये रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटातून त्यांनी पडद्यावर पुनरागमन केले. त्यांना शबाना आझमींसोबतचा एक सीन आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. त्यांचा शेवटचा चित्रपट 21/25/2025ला रिलीज होणार आहे. साध्या गावातून निघालेला मुलगा कष्टाने, जिद्दीने आणि नम्रतेने अब्जावधींच्या मनाचा राजा झाला आणि आज 89 वर्षाच्या आयुष्याचा हा सुवर्ण अध्याय शांतपणे संपला. त्यांनी केवळ चित्रपट नाही तर आयुष्य जगण्याची एक शैली दिली. धर्मेंद्र साहेब, आपलं बालपण साधं होतं, शिक्षण मध्यम होतं, पण तुमची स्वप्न मोठी होती. आज लाखो चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, पण मनात एकच भावना, तुम्ही दिलेला प्रेमाचा वारसा, तुमची ताकद, तुमचं स्मितहास्य हे कधीही विसरणार नाही. आपल्या आत्म्यास सद्गती लाभो. भारतीय सिनेमाचा अमर हिरो धर्मेंद्र अमर राहो.